धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत। सरकारनंच धारावीचा पुनर्विकास करावा अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे, तर दुसरीकडे धारावी पुनर्विकास समितीने ठाकरे गटाकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केलाय। तर उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। पाहूयात। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाने रस्त्यावर उतरण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे। शनिवारी धारावीतून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। त्यासाठी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। मुंबई मराठी माणसानं बलिदान देऊन रक्त सांडून मिळवली आहे, त्यामुळे मुंबई कुणाला आंदण देऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे। सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तर धारावीचा पुनर्विकास सरकारनंच करावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये, एका व्यक्तीचा विकास होऊ नये। निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे, पण ते कसे असावेत, काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आपण पाहिलं असेल बीडचा जो विकास केला, पुनर्विकास करायला सुरू केलं ते सरकारच्या माध्यमातून केलं। तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू, मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत आहे? शिवसेना ठाकरे गटाला धारावी आणि मुंबईचा विकास हवा आहे की नाही असा थेट सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। तर धारावी पुनर्विकास समितीने पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। श्रेयासाठी मोर्चे काढले जात असल्याची टीका समितीकडून करण्यात आली। खरंच जर त्यांना विकास करायचा असेल तर त्या आमदारांना त्या ठिकाणी तर त्यांनी कधीच केला असता, पण आता ज्यावेळेस विकास होतोय म्हटल्यानंतर त्यांना मोर्चे दिसत आहेत। आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी फलक फडकवण्याचं काम करतायत आमदार साहेब। त्यांना मी विनंती केलं की तुम्ही धारावीसाठी काय केले एकदा तरी सांगा आम्हाला जनतेला की तुम्ही आमच्या धारावीचा 40 वर्षात काय विकास केला। अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, उभाटाचं कसं चाललंय? अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा। अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा। धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 चा खर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे। मात्र याच धारावीनं अनेक हातांना रोजगार दिलाय। इथल्या उद्योगांनी अनेक घरांच्या चुली पेटवल्या। आता तरी इथल्या नागरिकांना चांगलं घर मिळावं हीच सर्वांची इच्छा आहे। आता शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चाच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण होईल का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।